The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोऽपुपङ्गमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो न दुःखमनवेति चक्रं वहतु पदम् मनोऽपुपङ्गमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो न सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नाच्या संपूर्ण धम्म कार्यामध्ये जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी चोखांद्रे परिवारातील श्रद्धावंत धम्म उपासिका सोनालीताई चोखांद्रे यांच्या 50व्या जन्मदिनाचं औचित्य साधून आज रोजी आपल्या या नागपुरातील या हॉलमध्ये त्यांचा जन्मदिनाचा कार्यक्रम त्यांच्या परिवाराकडून संपन्न होत असताना या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व त्यांचे स्नेही मित्र परिवार आणि श्रद्धावंत धम्म उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। सर्वप्रथम सोनालीताई चोखांद्रे यांचा ॲक्च्युअली वाढदिवस तर उद्या आहे। ॲडव्हान्स मध्ये हा कार्यक्रम त्यांची सुपुत्री श्रुती आणि सोहेल यांच्याकडून आयोजित केलेला आहे। तर मला वाटतं सोनालीताईच्या अगोदर श्रुती आणि सोहेलसाठी आपण टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं कौतुक केलं पाहिजे। आणि उद्या सोनालीताईचा 50वा जन्मदिवस आहे आणि त्यांचंही आपण टाळ्यांच्या गजरांमध्ये अभिनंदन आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे। खरं तर हे सरप्राईज होतं, यांना माहिती नव्हतं। ज्यांचा वाढदिवस होतो आहे म्हणजे साजरा होतो आहे त्यांना कल्पना नव्हती। श्रुती आणि सोहेलने हा प्रोग्राम आखला होता काल परवापर्यंत, त्यांना म्हणजे ज्यांचा वाढदिवस साजरा होतो आहे त्यांना कल्पना नव्हती, परंतु काही एक घटना घडल्यामुळे
ते डिक्लेअर करावं लागलं, जाहीर करावं लागलं की वाढदिवसाचा प्रोग्राम अशा प्रकारे तयार केलेला आहे. भंतीजींना बोलावलंय, बुद्ध पूजा धम्मदेसना ठेवली आहे आणि सगळ्या मित्र परिवाराला त्यांच्या, मला वाटतं लहानपणच्या बालपणीच्या पण मैत्रिणी इथं आल्या नाही, कुठे गेल्या, आल्या का, यायच्या आहे का, तर त्यांना पण निमंत्रित केलाय आणि बऱ्याच लोकांना इथे निमंत्रित केलाय आणि हा वाढदिवस इथे साजरा होतोय. खरं तर त्या पुण्यवान आहेत दोघेही, चोखांद्रे साहेब आणि चोखांद्री ताई सुद्धा अत्यंत पुण्यवान आहेत की एवढी चांगली लेकरं त्यांना लाभली. ह्या सुखद आनंद माता पितांना देणारी मुलं जर असतील तर निश्चितच ते माता पिता त्या मुलांच्या संदर्भामध्ये बघा आनंदमय जीवन जगू शकतात आणि त्यामुळे यांची दोन्हीही मुलं जी आहेत ती गुणवानच आहेत आणि म्हणून हा वाढदिवस साजरा करीत आहेत. बघा 50 वर्षाचा काळ लोटला. किती किती वर्ष झाले? 50 वर्ष पूर्ण झाले बघा. म्हणजे त्यांच्या आरोग्याकडे, हेल्थकडे पाहून असं वाटत नाही का 50 वर्ष झाले त्यांना, कारण ते ह्याचं पण पुण्य असते हे भगवंताने सांगितलं बघा. म्हणजे आपल्याला जो जो काही लाभ झालेला असतो ना, मी दररोज प्रवचनामध्ये लोकांना सांगत असतो की असेही लोक दुःखी आहेत की ज्यांचे हातपाय चांगले आहेत, कुठला रोग वगैरे नाही, ते लोक दुःखी आहेत. ऍक्च्युली त्यांनी अशा लोकांकडून प्रेरणा घेतली पाहिजे की आपल्याकडे जे म्हणून आहे आणि ते ज्यांच्याकडे नाही आहे त्यांची काय अवस्था असेल. जसं आपल्याला हे सगळं शरीर व्यवस्थित दिलंय, जन्मतः इथे कितीतरी अंध लोक असतात, जन्मतः किती लोक इथे बहिरे असतात, जन्मतः इथे कितीतरी लोक पांगळे असतात, जन्मतः इथे अनेक लोकांकडे गरिबी असते, अनेक लोकांना स्वतःचं घर नसते आणि त्या कंपेअर मध्ये जर आपल्याकडे सगळं काही असेल, माता पिता असतील, तर आपण किती सुखी आणि आनंदी राहायला पाहिजे. परंतु भगवान म्हणाले इथे सगळ्यांनाच आनंदी राहता येत नाही, सगळ्यांनाच प्रसन्न चित्त राहता येत नाही, कारण प्रत्येकाचं इथे कर्म, पूर्व कर्म आणि वर्तमानातील कर्म संस्कार वेगवेगळे आहेत. म्हणून मनुष्य जीवन जरी प्रत्येकाला लाभलाय तरी सुद्धा सगळेच लोक ना इथे सुखी आहेत ना सगळेच लोक दुःखी आहेत. प्रत्येक जण इथे बघा, प्रत्येकाची चर्या वेगवेगळी आहे. आता तुम्ही इथे बसलात का नाही हॉलमध्ये, आता मी पाहत आहे समजा तुमच्याकडे, तुम्ही तर घरी गेल्यावर आरशात पाहत असाल, आपल्या चेहऱ्याचे मोड चेंज होत असतात बघा, माहितीये तुम्हाला. आपला हा जो फेस आहे ना त्याचे मोड चेंज होत असतात. का होत असतील, काय कारण असेल त्याला? आपल्या चेहऱ्याचे मोड जे चेंज होत असतात ना, म्हणजे आपले भाव जे बदलत असतात, त्याला मुख्य कारण आहे आपल्या शरीराला लावलेले 5 सीसीटीव्ही कॅमेरे. किती कॅमेरे लावलेले आहेत? 5 सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत, ज्याला आपण पंचेंद्रिय म्हणत असतो. भगवान बुद्ध म्हणाले या पंचेंद्रियांचा संबंध या बाह्य जगतातील ज्या ज्या विषयाशी जेव्हा जेव्हा ज्या ज्या क्षणाला येत राहतो तेव्हा तेव्हा या फेसवरचे भाव बदलत राहतात, चेहऱ्यावरचे भाव बदलत राहतात. समजा आता तुमच्यात बसलेल्यांपैकी ज्यांचा हा उपदेश ऐकण्यामध्ये श्रद्धा आहे ना, ते प्रसन्न चित्त राहतील बघा. पण ज्यांना काहीतरी काम आहे ना, आता अरे बाप 6 वाजले हो, 4चा टाइम दिला होता आणि मला 6 वाजता पोहोचायचं होतं आणि आता हे किती वेळ बोलतात काय माहिती. समजा तुम्ही नाही बाबा, तुम्ही चांगल्याच भावनेने आले इथं, पण सांगतो असा कुणाच्या मनात भाव सुरू असेल का नाही, तर इथं किती काही चांगलं असू द्या, सगळं काही व्यवस्थित असू द्या, त्यांचं मन तिकडेच, शरीर इथे, मन तिकडे घड्याळाकडे. अरे 6 वाजले बा, जायचं आहे, कधी होते. तर तो जो भाव आहे त्यांचा, ज्याच्या बरोबर अटॅचमेंट झालेली आहे आपल्या पंचेंद्रियांची, म्हणजे 6वं इंद्रिय मन आहे, कारण मन हे मुख्य आहे, ते मनोमय आहे. ते मन इथे जरी आपलं शरीर असेल आणि त्याला जर म्हटलं घरासोबत कनेक्ट हो, तर ते इथून कनेक्ट होते. घर म्हटलं की ते घरात जाते बघा. समजा आता ही बुद्ध पूजा मांडली आहे आणि घरी पण तुमच्या बुद्ध पूजा, आता मी घरी पण बुद्ध पूजा असं म्हणतच आहे, तुमचं मन गेलं तुमच्या घरात बघा. मी समजा म्हटलं किचन हा शब्द प्रयोग करतोय, तर किचन, तुमच्या घरचं किचन म्हटलं की तुमचं मन तिकडे कनेक्ट होते बघा. आपण दिल्लीला जाऊन आलो आहे समजा कधीतरी, आता दिल्ली शब्द वापरला, तुमचं मन कनेक्ट झालं बघा दिल्ली बरोबर. या जगामध्ये सर्वात फास्ट जर काय असेल तर काय आहे? मनच आहे बघा. मन करता करविता आहे, सगळ्या गोष्टी घडवते कोण? हे डोळे बंद करायचे की उघडायचे कोण ठरवते? डोळे ठरवतात की मन ठरवते? या कानाने ऐकायचं की नाही ऐकायचं, चांगलं वाईट कोण ठरवते? या जिभेने, तोंडाने काय खायचं काय नाही खायचं कोण ठरवते? हात ठरवतात का?
नाही ठरवतो, मन ठरवते. सगळ्या काही गोष्टींचा करता करविता मन आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं हे पंच इंद्रिय जे आहेत तेच मुख्य असतात, तेच आपल्याला हसवतात, तेच आपल्याला रडवतात, तेच आपल्याला यशाकडे घेऊन जातात, तेच आपल्याला अपयशाकडे घेऊन जातात. आणि जीवनाला सुद्धा कुणीकडे घेऊन जायचं आहे हे कोण ठरवते? आपलं मनच ठरवत असते. आणि म्हणून जीवनामध्ये बघा आनंदमय जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात हे भगवंताने सांगितलंय बघा. आत्ताही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया, हे भगवंताचे शब्द आहेत बघा पाली भाषेतील. काय म्हणाले भगवान? आत्ताही अत्तनो नाथो, नाथो म्हणजे नाथ, नाथ म्हणजे मालक. भगवान म्हणाले आत्ताही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया, आपणच आपले मालक असतो, इतर दुसरा कोणीही इथे आपला मालक नसतो. बसायचं की उठायचं, चालायचं की थांबायचं, हसायचं की रडायचं, सगळ्या गोष्टीचा खायचं की नाही खायचं, ह्या सगळ्या गोष्टी ठरवणारं आपलं मन असते. आणि म्हणून मग आपला चेहरा हसरा ठेवायचा का चेहऱ्यावर 12 वाजलेले ठेवायचे, हे कोणावरती निर्भर आहे? कोणावर निर्भर आहे? आपलं सौंदर्य असेल नसेल, नॅचरली सौंदर्य आपल्याकडे असेल नसेल, परंतु या सौंदर्याला खुलवायचं असेल, चेहऱ्यावरती स्मित हास्य ज्याला प्रसन्नता म्हणतो आपण, ती जर ठेवायची असेल तर त्याला सुद्धा कारणीभूत आपलं स्वतःच मनच असते बघा. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं प्रमुदित चित्ताने म्हणजे प्रसन्न चित्ताने आपल्याला वावरता आलं पाहिजे. कारण आपल्याकडे पाहणारं जग असतं, आपल्याकडे पाहणारा आपली फॅमिली परिवार असतो. आणि आपल्याकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाला असं वाटावं की गड्या मी पण असं प्रसन्न चित्त राहिलो पाहिजे. तुम्हाला ठाऊक असेल नसेल, जेव्हा आपले भगवान बुद्ध राजगृहामध्ये भिक्षाटन करत होते, राजगृहनगर बिहारमध्ये आता आहेत, भगवान भिक्षाटनासाठी जेव्हा निघाले ना, सौंदर्य तर होतच होतं त्यांच्याकडे, पण त्यांची चर्या जी आहे ना, लहान बाळ असतं निरागस बाळ बघा, ते झोपेते असं स्माइल करते बघा. कधी पाहिलं असेल तर काय बाबा तुम्ही संसारिकच लोक आहे, तुम्ही तर लय पाहिलं असेल. तर लहान बाळ बघा असं त्याची चेहरा जी आहे ना ती एकदम प्रसन्न असते. असं वाटतं कुणाला पण येतं का मा माझ्याकडे येतं का, कोणी घेते. आणि आपण मोठे झालो का येतं का मा कोणी म्हणते का आपल्या बापा. असे काही काही लोकांचे स्वभाव तर लोक कट मारतात त्यांना, अरे ते तिथं बसले का, मी तिथं बसत नाही तिकडे बसतो म्हणते. म्हणजे हे जे काही आहे लहान बाळाचा निरागस चेहरा जो असतो नाही का, तर भगवान बुद्ध म्हणाले असा निरागस चेहरा आपल्याला ठेवता आला पाहिजे, जेणेकरून इतरांना पाहूनही आपल्याकडून प्रेरणा घेता यावी. आणि ते जर मग प्रसन्नता आपल्याकडे असेल तर मग ते सौंदर्य सर्वांना हवं हवं असं वाटतं. भगवान बुद्धांकडे ते सौंदर्य होतं. राजा बिंबिसाराने खिडकीतून विंडो मधून पाहिलं भगवान बुद्धाला आणि तो प्रसन्न झाला. आणि मग त्या बिंबिसाराने भगवान बुद्धांना तिथे बोलावलं. बाबासाहेबांनी द बुद्ध आणि धम्म ग्रंथात लिहिलं, जर कोणी भगवंताला पाहत राहायचं तर ते पाहतच राहायचे बघा. ज्याची नजर भुवयांवरती जायची तर भुवयांवरतीच फोकस व्हायचं, ज्यांची नजर ओठांवरती जायची भगवंताच्या ते ओठच पाहायला जायचे. कारण एक एक भाग शरीराचा असा होता त्यांचा की जर कोणाची नजर तिथे खिळली तर ती खिळूनच राहायची. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्याला पण मनुष्य देह लाभलेला आहे बघा. आपण इतर प्राण्यांसारखे नाही आहोत, इतरांवरती निर्भर. इतर प्राणी निर्भर आहेत, मनुष्य प्राणी निर्भर नाही आहे. मनुष्य प्राणी जगातला सर्वात बुद्धिमान प्राणी कोण आहे? मनुष्यच प्राणी आहे. मनुष्याला मन आहे, मनामध्ये विवेक आहे, योग्य काय अयोग्य काय, चांगलं काय वाईट काय, ह्या सगळ्या गोष्टी मनुष्याला समजतात. प्राण्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजत नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले हे जे जीवन आहे आपल्याला आनंदाने जगता आलं पाहिजे. यांचं पुण्यकर्म आहेच निश्चितच. यांना आता मी म्हणालो त्यानुसार हेल्थ चांगली मिळाली आहे, आरोग्य चांगलं मिळालंय. आपण यांना भरभरून मंगलमैत्री दिली पाहिजे. हे सकाळी बने बा म्हणते जी अर्ध आयुष्य झालं म्हणे आमचं, म्हणजे मनोमन इच्छा अशी आहे की अजून 50 वर्ष जगायचं. भगवंताला विचारलं भगवान मनुष्यांच्या इच्छा कोणकोणत्या असतात, तर भगवान म्हणाले सगळ्याच माणसांच्या बऱ्याच इच्छा असतात, त्यापैकी एक इच्छा असते की मला आयुष्य लाभलं पाहिजे. काय? आयुष्य लाभलं पाहिजे. बघा प्रत्येकाला आपल्या सगळ्यांना वाटते बघा आपल्याला आयुष्य लाभलं पाहिजे, पण आरोग्य पण लाभलं पाहिजे असंही वाटते. पण प्रत्येकाला इथे आयुष्य लाभते का? बघा तुम्ही, प्रत्येकाला आयुष्य लाभत नाही. प्रत्येकाला आरोग्य लाभते का? लाभत नाही. बघा प्रत्येकालाच आरोग्य लाभत नाही. दुसरी गोष्ट तुम्ही परिवार म्हणजे संसारिक आहात, प्रत्येकाला पारिवारिक सुख लाभते का?
लाभत नाही बघा. तर ह्या गोष्टी सगळ्या भगवान बुद्धांनी सांगितलं आपल्या पुण्यकर्मामुळे प्राप्त होतात. तर यांचं पुण्यकर्म आहे, यांना खरोखरच मुलं चांगले लाभले आणि स्वतःचं पण आरोग्य चांगलं लाभलेलं आहे. आणि म्हणून बघा हा कार्यक्रम धम्मदेसनीचा इथे घेतला आणि या धम्मदेसनीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा एक मेसेज जातो आहे आणि तुमच्या मुलांना सुद्धा खरं तर ही प्रेरणाच आहे. तुम्हालाही सुखद आनंद देत असतील तुमची मुलं तर तुम्ही खरंच खूप पुण्यवान आहात. कारण हे धकाधकीचं जीवन आहे. माणूस असा आहे प्राणी की आज पैशांच्या पाठीमागे धावतो आहे. सगळं जग माझं झालं पाहिजे यासाठी मनुष्य प्राणी धावतो आहे. पण पारिवारिक समस्या एवढ्या वाढत आहेत की मुलं, आई वडील ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अत्यंत अंतर वाढत चाललेलं आहे. आज मोबाईलच्या माध्यमातून जग जवळ आलेलं आहे. मोबाईलच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून जग फार जवळ आलेलं आहे बघा. परंतु ऍक्च्युअल मध्ये जर पाहिलं तर माणूस माणसापासून खूप लांब दूर चाललेला आहे बघा. मी नेहमी हसण्यावरती नेऊन कधी कधी लोकांना सांगतो, असे अनेक लोक असतात की सकाळी उठलं की मोबाईल हातात घेतील, गुड मॉर्निंग, फॉरवर्ड टू ऑल. दुपार झाली की गुड आफ्टरनून, फॉरवर्ड टू ऑल. सायंकाळ झाली की गुड इव्हनिंग, रात्र झाली की गुड नाईट. पण आपल्याच घरातल्या लोकांना बोलायला कोणी वेळ नाही आहे बघा. ना गुड मॉर्निंग आहे, ना गुड आफ्टरनून आहे, ना गुड इव्हनिंग, ना गुड नाईट. बघा अपवाद वगळता कोणी इथे बोलायलाही तयार नाही आहे, अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे जीवनाचा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे यासाठी परिवारातील लोकांनी, गृहस्थ लोकांनी असेल तर एकमेकांशी व्यवस्थित आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे बघा. एक दृष्टांत आहे, आम्ही नेहमी सांगत असतो की जसं आयुष्य सगळ्यांना सारखंच, आयुष्य मीन्स काय, मनुष्य जीवन प्रत्येकाला सारखंच लाभलेलं आहे. आता मी जसं म्हणालो तुम्हाला, पण प्रत्येकाचा आनंद, सुख, दुःख, यश, अपयश, लाभ, हानी, निंदा, प्रशंसा सारखीच आहे का? आहे का? सुख प्रत्येकाच्याच वाट्याला सारखं नाहीये. माणसं इथून तिथून सारखेच आहेत तसं पाहिलं तर, पण सुख प्रत्येकाच्या वाट्याला सारखं नाही. त्याचं प्रमाण आणि त्याचा प्रकार वेगवेगळा आहे. दुःखाचं पण तसंच आहे. इथून तिथून सगळे लोक दुःखीच नाही आहेत, पण दुःखी जरी असले तरी दुःखाचा प्रकार आणि दुःखाचं प्रमाण हे वेगवेगळं आहे. यश आहे प्रत्येकाच्या वाट्याला, पण यशाचाही प्रकार आणि प्रमाण वेगवेगळा आहे. अपयशही प्रत्येकाच्या वाट्याला आहे, त्याचं पण प्रकार आणि प्रमाण वेगवेगळं आहे. लाभही प्रत्येकाच्या वाट्याला आहे, त्याचंही प्रमाण आणि प्रकार वेगवेगळा आहे. अलाभ म्हणजे नुकसानही प्रत्येकाच्या वाट्याला आहे, त्याचंही प्रमाण आणि प्रकार वेगवेगळा आहे. निंदाही इथे प्रत्येकाची होते, पण त्याचाही प्रकार आणि प्रमाण वेगवेगळा आहे. आणि प्रशंसा, कौतुकही इथे प्रत्येकाच्या वाट्याला आहे, पण त्याचा प्रकार आणि प्रमाण वेगवेगळं आहे असं भगवंताने सांगितलंय. मग जे आपल्या जवळ आहे त्याचं महत्व आपल्याला कळालं पाहिजे, आणि जे जवळ नाही आहे त्याच्या मागे जास्त धावत बसण्यात काही अर्थ नाहीये. भगवंताला विचारलं, भगवान खरं धन कशात आहे? तर भगवान म्हणाले, संतुष्टी परमं धन. एका धम्मपदाच्या गाथेत भगवंताने सांगितलं, आरोग्य परमा लाभा. मनुष्यासाठी सर्वात मोठा लाभ कोणता आहे हे जेव्हा भगवंताला विचारलं तेव्हा भगवान म्हणाले, आरोग्य परमा लाभा. आरोग्य हे सर्वात मोठा लाभ आहे. आरोग्य व्यवस्थित असेल तर सगळ्या गोष्टी सुखकर वाटतात बघा. पण आरोग्य जर ढासळलं आपलं आणि आपल्याकडे सगळं काही आहे तर समोर ठेवलेल्या ताटातलं जेवण आपण खाऊ नाही शकत. जसं की डायबिटीज झाला आणि शुगर हाय होते आहे आणि आपला साखरेचा कारखाना आहे किंवा मिठाईचं दुकान आहे आणि आपल्या समोर सगळ्या दुकानातल्या, आपल्याच दुकानातल्या मिठाई आणून ठेवल्या आणि आपली साखर लय वाढलेली आहे आणि आपल्याला जर म्हटलं बा दुकान आपल्याच दुकानातून आणलं, खात काय तर खाऊ का आपण? तर गणित असं आहे बघा. म्हणून आरोग्य परमा लाभा. आरोग्य जर चांगलं असेल तर जीवनात आनंद आहे. आरोग्य बिघडलं की सगळं काही कार्यक्रम आपला बिघडत राहते बघा. या चेहऱ्यावरचे भाव पण असे फूल जसं मुरझून जाते, म्हणजे हे फूल जे आहे जसं कोमेजून जाते. आता ताजा आहे तर सुंदर दिसते बघा, अट्रॅक्ट करते सगळ्यांना, कोणतंही फुल असो. पण ते जसं मुरझून जाते, ते एकदम असं सुकून जाते, तसं तसं त्याचं जे आकर्षण आहे ते कमी कमी होते. आपलं पण गणित तसंच आहे. आपलं वय कोणतंही असो, चेहऱ्यावर जर प्रसन्नता असेल
तर सगळ्यांना बघा आपण हवेहवेसेच वाटतो किंवा सगळे लोक आपल्यासोबत फ्रेंडशिप करतील किंवा व्यवस्थित बोलतील, पण चेहऱ्यावरचे भाव जर आपल्या रागाचे, द्वेषाचे, लोभाचे, मत्सराचे, अहंकाराचे, ईर्षेचे असतील किंवा एकदमच घड्याळाचा सेल संपल्यासारखी बारीक चेहरा झाला की लोक म्हणता बापा हे यांच्या जवळ बसणंच नको, हे चेहरा यांचा बेकार दिसू लागला, यांच्या जवळ काय बसावं म्हणतात. आणि म्हणून बघा ही मुद्रा जी आहे आपली, जो आपला फेस आहे तो खरंच प्रसन्न पाहिजे. आणि त्यामुळे तुम्हाला एक दृष्टांत सांगतो की एकदा एका गुरुकडे अनेक शिष्य होते. एक शिष्य एक दिवस गुरुजीकडे येतो आणि गुरुजींना विचारतो, गुरुजी या जीवनाचं मोल काय आहे? हे जे मनुष्य जीवन आहे याचं मोल काय आहे? एक शॉर्ट मध्ये सांगू शकता काय आपण? त्यावर गुरुजींनी त्याला गुरुजीकडे असलेला एक दगड त्याच्या हातावर ठेवला आणि त्याला सांगितलं की बाजारात जा, मार्केटमध्ये, आणि ह्या दगडाची कोणता विक्रेता किती किंमत लावते ते जरा फक्त पाहून ये. अट एकच आहे, का दगड विकायचा नाहीये. तो शिष्य तो दगड घेतो हातावरती आणि बाजारामध्ये जातो. तो दगड मौल्यवान असतो. तर मार्केटमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला त्याला भाजीपाला वाटत दिसतो विक्रेता. त्याच्याकडे जातो आणि म्हणतो की माझ्या गुरुजींनी या दगडाची किंमत काढायला सांगितली आहे, तर तुम्ही हा दगड जर घेतला तर याच्या मोबदल्यात काय द्याल? तर तो भाजीपाला वाला म्हणतो की एक गोणी, एक पोतं भरून बटाटे देऊ शकतो, एवढी या दगडाची किंमत आहे. तो म्हणतो धन्यवाद, दगड विकायचा नाहीये. पुढे जातो, एक फळ विक्रेता असतो. त्या फळ विक्रेत्याला विचारतो की या दगडाची काय किंमत देशील? तर तो म्हणतो की 10-12 संत्री ह्याच्या मोबदल्यात देतो, एवढी या दगडाची किंमत आहे. तो म्हणतो धन्यवाद. पुढे जातो, तो पुढे गेल्यानंतर सोनाराचं दुकान दिसतं त्याला. सोनाराकडे गेल्यानंतर त्याला विचारतो की या दगडाची काय किंमत देशील? तर तो सोनार म्हणतो याचे मी तुला एक 5,000 रुपये देतो. तो म्हणतो धन्यवाद. तिथून पुढे जोहरीकडे जातो. जोहरी असतो, हिरे माणिक मोती त्याचा व्यापारी असतो. त्या जोहरीच्या दुकानामध्ये जातो. दगड त्याच्या हातातच असतो. जसाही तो एंट्री करतो त्या शॉप मध्ये, दुकानामध्ये जोहरीच्या, त्याच्या हातामध्ये असा दगड असतो. तो जोहरी जो आहे आपल्या तिथे रिसेप्शनला बसलेला असतो शॉप मध्ये, तो लगेच उठतो त्या दगडाकडे पाहून आणि येऊन त्या शिष्याला साष्टांग दंडवत घालतो, एक परिक्रमा करतो आणि त्याला म्हणतो की मी आपली काय सेवा करू शकतो? कोणाला म्हणतो? त्या शिष्याला. तो शिष्य जो आहे तो चक्रावून जातो. त्याला नेमकं होतंय काय माझ्या बरोबर हेच समजत नाही, कारण दगड तोच असतो, तोही तोच असतो. फक्त विक्रेते जे आहे बाजारातले ते बदलतात. आणि मग तो जो जोहरी असतो त्याला तोच प्रश्न करतो तो शिष्य, या दगडाची काय किंमत द्याल? तर तो जोहरी म्हणतो की तुम्ही शब्द काढा, त्या शब्दाच्या 10 पट जास्त या दगडाची किंमत देतो, कारण हा दगड मौल्यवान आहे. तो म्हणतो धन्यवाद, गुरुजींनी दगड विकायला सांगितला नाहीये, याची किंमत काढायला सांगितली. आणि तो माघारी पुन्हा आपल्या गुरुजींकडे जातो, गुरुजीला नमस्कार करतो आणि पुन्हा गुरुजींना तोच प्रश्न विचारतो, गुरुजी आपण म्हटल्यानुसार मी मार्केट बाजारामध्ये गेलो, हा दगड दाखवला, आता मला पुन्हा सांगा की या जीवनाचं मूल्य काय आहे मनुष्य. तर गुरुजी त्याला विचारतात की तुला मी हा दगड घेऊन जेव्हा बाजारात पाठवलं होतं तर तुझ्या बरोबर काय घडलं? तर त्याने मग क्रमशः घडलेल्या घटना सांगितल्या. मी भाजीपाल्यावाल्याकडे गेलो तर त्याने सांगितलं की मोबदल्यामध्ये एक गोणीभर बटाटे मिळतील, फळवाल्याकडे गेल्यानंतर 10-12 संत्री मिळतील, सोनाराकडे गेल्यानंतर याचे 5,000 रुपये मिळतील, आणि जोहरीकडे गेल्यानंतर त्याने सांगितलं की तू म्हणशील, शब्द काढशील त्याच्या 10 पट जास्त पैसे देतो, कारण दगड हा मौल्यवान आहे, किमती आहे. तर गुरुजी म्हणतात की बाळा, हे जीवन पण असंच आहे, सगळ्यांना सारखंच मिळालंय मनुष्याचं जीवन, पण इथे प्रत्येकाची किंमत सारखीच नाही आहे, वेगवेगळी आहे. खरं की खोटं? प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे. बघा, महापुरुषांची किंमत पाहते मनुष्यच आहेत, वेगळीच असते. श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अर्हत ह्यांची किंमत वेगळीच आहे. जे कोणी लोक असतील, सिलवान, सदाचारी, गुणवान, किंवा कोणी बिझनेसमॅन असतील, पैसेवाले असतील, प्रत्येकाची किंमत अशी वेगवेगळीच आहे. ही किंमत आपल्याला स्वतःला तयार करावी लागते. कोण तयार करू शकते आपली किंमत? आपली किंमत आपणच तयार करू शकतो. बघा, ह्याला कसं बनवायचं आहे, काय बनवायचं आहे, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. आणि त्यामुळे आपण किती आयुष्य जगलो ह्यापेक्षा
आपण आयुष्य कसं जगतोय ह्याला फार महत्व आहे बघा. फार कमी लोक असतात बघा, त्यांचं आयुष्य जरी कमी असेल तरी सुद्धा ते असे जगतात की मरून जिवंत राहतात. आणि फार जास्त इथं लोक असे असतात या जगतामध्ये की ते भरभरून आयुष्य जगतात, परंतु जगतात असे की जणू काही मेल्यागत आहे. भगवंतानं सांगितलं इथे दोन प्रकारचे असे लोक आहेत. काही काही लोक मरून जिवंत राहतात आणि काही काही लोक जिवंत असून मेल्यागत मृतासारखे असतात. आपण कोणासारखे आहोत हे ज्याचं त्याच्यावर अवलंबून आहे बघा. आणि त्यामुळे हे सुंदर जीवन आपल्याला असं जगता आलं पाहिजे. कारण दुर्लभ भो पुरीसा जाती असं भगवंताचं वचन आहे बघा. मनुष्याचा जन्म मिळणं हे फार दुर्लभ आहे म्हणाले भगवान बुद्ध. आणि त्यामुळे आम्ही नेहमी लोकांना सांगत असतो की आपलं जीवन असं असावं की आपल्या जीवनातून अनेकांना सुख मिळालं पाहिजे, अनेकांना आनंद घेता आला पाहिजे. नाही तर नेहमी बघ काही काही लोक स्वतः पुरतं जीवन जगतात बघा. आता हे धार्मिक परिवार आहे, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये पण योगदान देतात. यांनी सांगितलं यांच्या मुलांनी यांचे एवढे मित्र मैत्रिणी काय काय आहे म्हणते विचारूच नका बा. तुमचे असतील काही विषय नाही, तुम्ही चांगलेच आहे. आता यांचा कार्यक्रम आहे म्हणून बोलतो बा यांच्याबद्दल, नाही तर तुम्ही म्हणाला आम्हाला काय असं समजता का? तसा विषय नाही आहे. इथे प्रत्येकामध्ये गुण अवगुण असतात बघा. पण मी आता जसं म्हणालो तुम्हाला की प्रत्येकाचे गुण हे विशेषच असतात बघा. जसं भगवंताच्या काळात बघा भगवान होते का नाही, बुद्धाच्या सख्या आत्याचा मुलगा देवदत्त होता. मी दुपारी सांगितलं बुद्धाच्या म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या सख्या आत्याचा मुलगा देवदत्त होता. एकाच कुळातले बघा. देवदत्त भगवंताला मारण्यासाठीचा प्रयत्न करणारा ठरला आणि त्याच कुळातले सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध झाले. लाखो करोडो लोकांना दुःखमुक्त करू शकले. ही विशेषता असते बघा माणसाची, नाही का? म्हणून गणित त्याची प्रवृत्ती, त्याचा स्वभाव इथे चेंज होत असतो. आणि म्हणून आपण त्या दगडा समान असलो पाहिजे की जर ज्याच्याकडे तो दगड जाईल तो त्याची किंमत आपापल्या हिशोबानुसार आपल्या नजरियानुसार लावेल. आणि म्हणून आपलंही जीवन असं सुंदर बनवता आलं पाहिजे. कारण जीवन फार शॉर्ट आहे बघा, खूपच शॉर्ट जीवन आहे मनुष्याचं. आणि त्यामुळे आपला सहवास प्रत्येकाला हवासा वाटला पाहिजे. आपल्याकडून कोणालाही काहीतरी घेता आलं पाहिजे. कारण अंगुलीमाल जेव्हा डाकू होता तेव्हा त्याचा सहवास कोणालाच हवासा वाटत नव्हता. तो डाकू अंगुलीमाल जेव्हा भिक्खू झाला आणि भिक्खू होऊन जेव्हा मैत्रीमध्ये अग्र झाला आणि अर्हतांपैकी एक झाला तेव्हा तो प्रत्येकाला हवासा वाटत होता. भगवान बुद्धांनी सुद्धा त्याची प्रशंसा केली आणि इतर भिक्खूंना सांगितलं की पुत्र असावा तर माझ्या अंगुलीमालासारखा. कारण तो 999 खून करणारा होता, परंतु स्वतःमध्ये त्याने बदल घडवला. आणि स्वतः खरंच आपल्याला बदल घडवता आला पाहिजे. कारण जीवन नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. इथे कुणाचाही काही भरोसा नाही आहे. त्यामुळे खाण्यासाठी जगण्यासाठी खाणे, खाता एक दिवस बटन दबलं की मरणे, ह्याला कुठं जीवन म्हणतात का मला सांगा. बाल्याची माय, बाल्याची बायकोन, बाल्याचे लेकर आपापल्या खोलीत आणि बाकी दुनियादारी गेली म्हणते चुलीत. त्या जीवनाला कुठं जीवन म्हणावं का मला सांगा. हे जीवन काही कामाचं नाही बघा. प्राण्यांसारखं जीवन नसायला पाहिजे. जसं प्राणी सुद्धा पिल्लं जन्माला घालतात, कोणी अंड्यातून जन्माला घालते तर कोणी सहवासातून जन्माला घालते. जर मनुष्याचंही जीवन तसंच असेल, पूर्ण फोकस फक्त फॅमिलीवरती असेल, बाकी कोणाशीही काही देणं घेणं नसेल, कुणाला तोंडाने कोणी चांगलं बोलत नसेल किंवा कोणाला मदत करत नसेल, अशा प्रकारचं जीवन असेल तर त्याला काही अर्थ नाही आहे. आणि म्हणून भरभरून आयुष्य चांगल्या लोकांना लाभलं पाहिजे. तर सोनालीताई चोखांद्रे यांना सुद्धा आता ही 50वी म्हणजे 50शी साजरी केल्या जात आहे. त्याला काय सुवर्ण महोत्सव म्हणतात नाही का, गोल्डन आहे बापा हे. 50 वर्ष झाले म्हणते, आता 75 वर्षाकडे वाटचाल झाली पाहिजे आणि अमृत महोत्सव साजरा झाला पाहिजे. आणि त्यानंतर पुन्हा 25 वर्ष वाढले की शतकपूर्ती आहे. आणि शतकपूर्ती पण झाली पाहिजे डक 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 करून का होईना इथेच. कारण आयुष्य प्रत्येकाला हवं असं वाटतं. तर निश्चितपणे तुम्ही पुण्यवान आहात, श्रद्धावान आहात. तुम्ही बुद्ध धम्म संघावर तुमची श्रद्धा आहे, तुमच्या तोंडामध्ये गोडवा आहे निश्चितपणे. कारण आम्ही नेहमी सांगत असतो की तोंडामध्ये साखर ठेवता आली पाहिजे आणि डोक्यावर बर्फ ठेवून जीवन जगता आलं पाहिजे. म्हणजे ऍक्च्युअल वाली नाही,
कारण ऍक्च्युअल वाली साखर खाली की डायबिटीजच होते. आणि ऍक्च्युअल वाला बर्फ पण ठेवायची गरज नाही. म्हणजे बर्फ ठेवणे म्हणजे स्वतःला शांत ठेवणे. नाही तर बापा राग एवढा येते लोकांना, एवढे क्रोधी लोक असतात, एवढे द्वेषी लोक असतात, एवढे ईर्ष्यावान लोक असतात की जणू काय सापच. फुस 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 फुस. कोणीच सहन होत नाही, घरचंही सहन होत नाही आणि बाहेरच्यांचा तर विषयच नाही बापा. असं काही असेल तर मग ते सापाच्याच योनीतून आले असं समजावं त्यांना. तर मनुष्य असा नसायला पाहिजे बघा. त्यासाठी तोंडामध्ये गोडवा असायला पाहिजे. भगवान बुद्ध बघा साऱ्या जगाला जिंकलं बघा भगवान बुद्धाने. ज्याने प्रेमाने जिंकिले जगा, ज्याने प्रेमाने जिंकिले जगा, वीर असा गौतम आहे, वीर असा गौतम आहे, ज्याने प्रेमाने जिंकिले जगा. प्रेमानं जगाला जिंकलं भगवान बुद्धाने बघा. बुद्धाचा कोणी वैरी नव्हता, म्हणजे स्वतः भगवान बुद्धाचा कोणी वैरी नव्हता. आपणही कोणाशी वैरत्वाने नाही वागलो पाहिजे. प्रेम देता आलं पाहिजे, प्रेम घेता आलं पाहिजे. भगवंताचं वचन आहे, आपण जगाला जे देतो आपल्याला परत आज ना उद्या, उद्या ना परवा तेच भेटत असते. आणि हे सर्वस्वी आपल्यावर डिपेंड असते की आपण जगाला काय देतो. आणि त्यामुळे चांगलंच देता आलं पाहिजे. त्यासाठी काया वाचा आणि मन आपलं निर्मळ असायला पाहिजे. कारण सुख दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे, प्रत्येकाच्या वाट्याला संकट आहे. परंतु आपण जगाला तेच देऊ शकलो पाहिजे, दिलं पाहिजे की जे आपल्याला घेताना आनंदच वाटेल. जसं की आपण दुसऱ्याला प्रेमाने बोलत असेल तर समोरच्या प्रेमाने बोलेल तर आपल्याला बरंच वाटेल. आपण दुसऱ्यांना शिव्या दिल्या, रागाने बोललो, भांडलो आणि आपल्यालाही मग कोणी भांडत असेल तर बरं वाटते का मग? निसर्गाचा नियम आहे की जमिनीमध्ये जे पेरल्या जाते तेच उगवते. आपल्या कर्माचं सुद्धा तसंच आहे, मनुष्य कोणीही असो. आणि त्यामुळे इथे आम्हाला श्रुती सोहेल यांनी निमंत्रित केलं आहे. पुनश्च एकदा आमच्या श्रुतीसाठी आणि सोहेलसाठी टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करा. आणि मी तर म्हणतो धर्मगुरू या नात्याने खरंच असे लेकर माय बापाला, माता पितांना सुख देणारे, सरप्राईज वालं सुख देणारे. कारण माता पिता जीवनभर सरप्राईज देत राहतात लेकरांना, नाही का? तुम्ही गृहस्थ आहात, काय कमी पडू देते कोणती आई, कोणते वडील मुलांना काय कमी पडू देतात? स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन जे जे वाटेल ते ते देतात बघा, सगळं काही देतात. तेव्हा मुलांचं पण कर्तव्य असते की आपणही आपल्या माता पित्यांना प्रेम दिलं पाहिजे, त्यांना त्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांना त्यांची इज्जत जी आहे ती बरकरार ठेवली पाहिजे. त्यांचं जे स्टेटस आहे, आपल्यामुळे माता पित्याची मान खाली नाही गेली पाहिजे, हे मुलांचंही कर्तव्य असते. शृगाल नावाच्या तरुणाला भगवंताने त्या काळामध्ये उपदेश केला बघा, 6 दिशांची पूजा कशी करावी. पूजा म्हणजे सेवा कशी केली पाहिजे, माता पित्यांची सेवा केली पाहिजे आणि सगळ्या गोष्टी धार्मिकतेचं वातावरण आपल्या घरात ठेवलं पाहिजे, असा भगवंताचाच उपदेश आहे. आणि त्यानुसार तुम्हाला सुद्धा, कारण खरं तर पारिवारिक सुख, आता जो शब्द वापरला होता ना, या भारतामध्ये जर विचार केला तर पारिवारिक सुख सगळ्यांच्या वाट्याला नाहीये बघा. तुम्ही भारतामध्ये जे फॉरेनर लोक येतात की नाही, पर्यटक म्हणून, आता आम्ही बुद्धगयेला गेलेले इथे भरपूर आहेत बघा, इथे बसलेले आमच्या बरोबर. तर तुम्ही फॉरेनर कधी पहा जे पर्यटक बनून इकडे येतात, त्यांच्याकडे तुमची नजरेला नजर भेटते का नाही, ते स्माईलच देतील बघा. आणि आपल्याकडे आपला माणूस म्हणजे नजरेला नजर भेटते की नाही, त्याच्या खाली वर कोणती चप्पल घातली, कोणता दागिने घातला, कुठून आणला असेल, आणि त्यातल्या त्या चर्चा जर करावं बा, त्यांचा दागिना फार चांगला होतो, हाल फार चांगला, काय कराय म्हणजे त्याचं लगेच नाक वाकडच बघा. तुम्ही फॉरेनर लोक पहा, असं काही नाही की ते फार श्रीमंत असतात, पण त्यांची चर्या पहा तुम्ही, अशी एकदम प्रसन्न असतात बघ. मळ नसतो बघा फॉरेनर लोकांच्या मनामध्ये. मी पण राहिलो अनेक लोकांच्या संपर्कात, चर्चा पण डिस्कस पण होते. आपल्याकडे जी अटॅचमेंट किंवा अपेक्षा आहे ना जीवनाबद्दलची, ती फॉरेनर लोकांच्या मध्ये जास्त नसते. कारण बुद्धाच्या विचाराला तो फॉलो करतात बघा. कारण समाधानानं जगता आलं पाहिजे. काय, कसं जगता आलं पाहिजे? समाधानाने जगता आलं पाहिजे. म्हणून बघा, माझ्या सांगण्याचा पूर्ण विषय हाच होता की यांच्या चेहऱ्यावर स्माईलच असते नेहमी. तुमच्याही चेहऱ्यावर स्माईलच आहे बापा. आणि स्माईल ठेवत राहा, आनंदाने राहत राहा बघा. कोणी भेटलं की नमस्कार करावं, नाही कोण मला गेलं नाही काय समज करा. आणि मी तिथे गेलो कार्यक्रमाला, मला बसत म्हटले नाही, मला खुर्चीच नव्हते, बापा विचारू नका. सगळा कार्यक्रम चांगला होते हो बऱ्याच ठिकाणी. आणि बाहेर गेलं त्यांना जर विचारलं, त्यांना समजा काही पदार्थ एखादा कमी पडला म्हणा बा,
किंवा खुर्ची भेटली नाही म्हणा किंवा काही विचारलं नाही म्हणा, आणि जर कार्यक्रम आटोपला आणि ते घरी जायला निघाले, त्यांना जर नेमकं त्यांनाच विचारलं कसं झालं हो कार्यक्रम, ते म्हणते बोलून अपमान केला, म्हणते आता थांबा, म्हणजे माझी बारी जेव्हा येईल तेव्हा दाखवतो, म्हणते बरोबर. अशी गाठ मारू मारू ठेवतात लोक बघा, आणि त्या गाठीमुळे स्वतः बेचैन होतात आणि दुसऱ्यालाही बेचैन करतात. तसे तुम्ही नाही बापा, तुम्ही लय चांगले आहे. आणि त्यामुळे इथे चोखांद्रे परिवाराने आम्हाला बोलावलं. निश्चितपणे ही धम्माची देसना आहे, बुद्धाचं वचन आहे. संपूर्ण चोखांद्रे परिवार आणि उपस्थितांच्या हित सुखासाठी लाभदायक ठरो, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देत असताना पुनश्च एकदा चोखांद्रे ताईंना निरोगी उदंड आयुष्य लाभावे, त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षांची पूर्तता व्हावी आणि त्यांच्या संपूर्ण परिवारासह उपस्थितांना देखील सुख शांतीचं जीवन प्राप्त व्हावे, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम. औरंगाबाद शहरामध्ये सिडको कडून आपण प्लॉट विकत घेतला आणि त्या विकत घेतलेल्या प्लॉटवरती 4 माळ्याचं द ग्रेट हॅपीनेस टॉवर आपण समाजाच्या स्वेच्छादानातून उभं करीत आहोत, त्याची उभारणी करणार आहोत. कुणाला त्यासाठी वर्गणी वगैरे किंवा वैयक्तिक कोणाकडे जाऊन आपण काही मागणार नाही आहोत. कोणी बिलकुल ज्याला इच्छा होईल आपण विटा दान दिल्या पाहिजे, ज्या किती परिस्थितीनुसार ते विटा दान देतील. ज्यांना सिमेंट दान द्यायची ते सिमेंट दान देतील, ज्यांना रेती दान द्यायची रेती दान देतील, ज्यांना लोखंड दान द्यायचं लोखंड दान देतील, किंवा बिल्डिंग साठी इमारतीसाठी जे जे म्हणून लागेल ते स्वेच्छेनं जे दान देतील त्यांचं दान स्वीकारल्या जाईल. मग ते मजुरीसाठी आर्थिक दान असेल किंवा जे कुठलं दान असेल, पूर्ण इमारत होईपर्यंतचं, तर समाजाच्या स्वेच्छा दानातून इमारत उभी राहील. भिक्षू संघाला ती अर्पण केल्या जाईल, तिचं लोकार्पण होईल. समाजाने जर साथ दिली आणि समाज फार चांगला आहे हे आम्ही अनुभवत आहोत. कोणाला मागायची गरज नाही आहे वैयक्तिकरित्या, कोणाला जाऊ कोणाकडे वर्गणी वगैरे मागायची. लोक फार चांगले आहेत. लोकांमध्ये आता परिवर्तन होत आहे. आम्ही पाहतोय गावोगावी खेडोपाड्यात शहरात तिकडं जातोय, प्रचंड गर्दी करतायत लोक. जे इच्छुक दानदाते आहेत ते आपल्या परिवाराकडून आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल किंवा घरातलं कोणी गेलंय त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल, हे जे काही मटेरियल लागणार आहे, आपल्याला सामान साहित्य लागणार आहे बांधकामासाठीचं, ते तुम्ही दान देऊ शकता. आमचे कपिल सातदिव साहेब आहेत, त्यांचा स्क्रीनवर नंबर येतो, तर त्यांच्याशी संपर्क साधावा. आपला जो 9890437445 हा फोन पे गुगल पेचा नंबर आहे. त्याचबरोबर चॅनलवरती आपल्या अकाउंट नंबर आहे आपल्या संस्थेचा, त्या अकाउंट नंबरवरती सुद्धा आपण दान पाठवू शकता. किंवा कधी कधी नंबरवरती मला वाटतं काही लिमिट वगैरे दाखवते, काही उपासक सांगतात तसं, तर ते लिमिट दाखवत असेल तर स्कॅनर जे आहेत आपले, त्या स्कॅनरवर स्कॅन करू शकता. किंवा संस्थेचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटवर सुद्धा तुम्ही दान देऊ शकता. इच्छुक श्रद्धावंतांच्यासाठी लोक विचारतात म्हणून आता बोलण्याच्या ओघामध्ये मी हे सांगत आहे. सांगण्याचा हेतू एवढाच आहे, तन्मन धनाने बांधकामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्याच्या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या या कामासाठी आपण सहकार्य कराल
ही एक धम्म भावना ठेवून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देत आहे.